Good morning, class. I am Rajkumar Mole from Electrical Department. Today's topic is numerical based on air gap. सर्वात जास्त अवघड वाटणारं न्यूमेरिकल. आफ्टर दिस व्हिडिओ तुम्हाला एकही डाऊट राहणार नाही न्यूमेरिकलचा. कसे काही न्यूमेरिकल असतील, काय असतील, फर्स्ट डिस्कस करू आपण. त्यानंतर एक न्यूमेरिकल तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. चुकण्याचा चान्स 0%. जे सांगतो ते फॉलो करा, नोट्स काढा. चला, फर्स्ट पॉईंट आहे न्यूमेरिकल बेस्ड ऑन एअर गॅप. याच्यामध्ये एक सिंपल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. तसं मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय होईल, व्ही म्हणजेच काय, इकडं ईएमएफ असतो, इकडं असतो एम एम एफ इज इक्वल्स टू आय म्हणजेच इथं असतो फाय, आर म्हणजेच एस. काहीपर्यंत डाऊट नाही. सर मला माहिती आहे एम एम एफ म्हणजेच काय असतो, एन इंटू आय इज इक्वल्स टू फाय इंटू एस. इथपर्यंत काय डाऊट. आता याच्यामध्ये काय विचारतील, एक तर फर्स्ट थिंग तुम्हाला न्यूमेरिकल असेल, कॅल्क्युलेट करंट. काय असेल, कॅल्क्युलेट करंट और कॅल्क्युलेट एन और कॅल्क्युलेट फाय. या तीनपैकी एक असेल. मग कसं करणार, काय करणार, फर्स्ट हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॅल्क्युलेट एन असेल, काढू शकतो, हा काढू शकतो, हा काढू शकतो किंवा हा काढू शकतो. इतकंच असेल. हे तुम्हाला दिलेलं असेल. कसं दिलेलं असेल, काय दिलेलं असेल ते बघू. फर्स्ट दिस इज व्हॉट, दिस इज रिलक्टन्स. रिलक्टन्स म्हणजेच काय, अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स इज कॉल्ड रिलक्टन्स. एस. काय फॉर्म्युला रिलक्टन्सचा, एल अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू ए. एल स्टँड्स फॉर लेंथ ऑफ कंडक्टर, म्यू झिरो म्हणजेच काय, ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी. हे काय, रिलेटिव्ह परमिएबिलिटी. दिस इज ए. याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. काय असते, 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. याची व्हॅल्यू दिलेली असते ए. बघूयात नेक्स्ट. इथपर्यंत काय अडचण. हे एन म्हणजेच काय, नंबर ऑफ टर्न्स गिवन मध्ये असेल किंवा विचारतील. आय म्हणजे करंट, फाय इज अ फ्लक्स, एस इज अ रिलक्टन्स. काही इथपर्यंत अडचण नाही. आता आपण बघूया काय ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होतो एअर गॅपमुळे. फर्स्ट थिंग, दिस इज अ कॉइल. ही एक कॉइल आहे, बरोबर. ही कॉइल, हा करंट आहे फ्लक्स फाय. याच्यामध्ये नंबर ऑफ टर्न्स N1 हे नंबर ऑफ टर्न्स असतील, हे सेकंडरीला नंबर ऑफ टर्न्स असतील. दिस इज फ्लक्स फाय, एरिया काहीतरी ए असेल. हे आहे मॅग्नेटिक सर्किट. याच्यामध्ये रिलक्टन्स काय असेल, एस इज इक्वल्स टू वॉट, एल अपॉन म्यू झिरो म्यू आर इंटू ए. एल स्टँड्स फॉर लेंथ ऑफ दिस टोटल कंडक्टरची लेंथ किती आहे, एल. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, याचा क्रॉस सेक्शन एरिया काय आहे, ए. म्यू झिरो काय असेल, 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. याची व्हॅल्यू पण असेल गिवन. हा डायरेक्ट वापरायला काय अडचण, आता डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरायचा, उत्तर काढायचं. याच्यामध्ये आता क्रिटिकल पॉइंट असा होतो की सपोज एअर गॅप दिलेला असेल. एअर गॅप, व्हॉट इज मीन बाय एअर गॅप. एअर गॅप म्हणजे असा एअर गॅप, बघा इथं सपोज एअर गॅप म्हणजे असा गॅप आहे. दिस इज कॉल्ड एअर गॅप. तो एअर गॅप मोकळा सोडलेला आहे. आपण डिफरन्स मध्ये एक पॉइंट बघितला, इन ओपन सर्किट इलेक्ट्रिकल करंट पास होतो का. ओपन सर्किट म्हणजे परत ते सांगतो, वायर जर मी कट केली, वायर त्याच्यामधून करंट फ्लो होतो का, नाही. पण मॅग्नेटिक सर्किट मध्ये इथून फ्लक्स पास होतो. कुठून, इथून फ्लक्स पास होतो. एवढं सांगणं मग एकच कन्सेप्ट आहे, इथून काय होतं, फ्लक्स पास होतो. आता फक्त मला एकच गोष्ट सांगा, रिलक्टन्स म्हणजे काय. व्हॉट इज रिलक्टन्स, इट इज अपोजिशन टू फ्लो ऑफ फ्लक्स. जेव्हा क्लोज कंडक्टर असेल, काय असेल, क्लोज कंडक्टर मध्ये रिलक्टन्स कसा असेल, म्हणजे क्लोज मध्ये रिलक्टन्स काय असेल, यालाच अपोज करेल ना, फक्त याला, एस. पण ओपन सर्किट मध्ये काय झालं, ओपन सर्किट मध्ये हा एरिया वाढला, म्हणजेच रिलक्टन्स काय झाला, बदलला. काय झालं, रिलक्टन्स बदलला. का बदलला, तर जर एखादी बारीक गोष्ट असेल, फॉर एक्झाम्पल तुमचा गार्डन पाईप असते, आपण जे पाणी मारतो गार्डन पाईप, त्या गार्डन पाईप मध्ये
जेव्हा पाईप बंद असतो किंवा चांगला असतो त्यावेळेस काय होतं, पटपट पाणी फ्लो होतं. पण जर पाईप एखाद्या ठिकाणी लीक झाला तर काय होतं, सर तिथून चिळकांड्या उडतात, पाणी पुढे जातं पण तिथं काय होतं, लिकेज फ्लक्स होतो. म्हणजेच तिथं लिकेज होतं, म्हणजेच काय होतं, तो रिलक्टन्स या ठिकाणी वेगळा असतो. या ठिकाणी रिलक्टन्स काय असतो, वेगळा. रिलक्टन्स ऑफ एअर गॅप म्हणू आपण, वेगळा पण असतो आणि रिलक्टन्स जास्त पण असतो. का, सिंपल गोष्ट आहे. ओपन गोष्ट असेल तर रिलक्टन्स जास्त असणार. क्लोज, पाईप मधून पाणी वाहते तिथं काय अपोज करायला आहे का, आहे, पण इतकं नाही. म्हणून इथं रिलक्टन्स थोडासा कमी असतो. याला आपण कोरचा रिलक्टन्स म्हणतो, कोरचा. इथपर्यंत काय अडचण आहे का, नाही. आता आपण काय करूया, एक कसं हे सॉल्व्ह करायचं ते बघूया. हे मी रफ करतो. हा, इथपर्यंत मला असं वाटतं लक्षात आलं असेल. रिलक्टन्स इन एअर गॅप वेगळा असतो आणि रिलक्टन्स इन कोर वेगळा असतो. म्हणजे मी असं म्हणू शकतो का, टोटल रिलक्टन्स बरोबर ST, SC प्लस SI, कोरचा आणि एअर गॅपचा. इथपर्यंत फक्त हे लक्षात ठेवा. बरोबर. काय फॉर्म्युला असेल याचा, L अपॉन μ0 μRA प्लस याचा काय असेल, L अपॉन μ0 μRA. आता पुन्हा इथे डायग्राम काढतोय मी. ही जी L होती, L काय होती, L इज अ टोटल लेंथ ऑफ कोर. या कोरची सगळी लेंथ म्हणजे काय, L गिवन असतं दिलेलं. L टोटल लेंथ, याला आपण LT पण म्हणू शकतो. टोटल लेंथ असते. पण ही कशाची लेंथ आहे, SC म्हणजे कशाची, कोरची लेंथ आहे. कशाची लेंथ आहे, थोडस बारीक लक्ष द्या, कोरची. जेव्हा मी एअर गॅप कन्सिडर करतो, जेव्हा काय करतो मी एअर गॅप कन्सिडर करतो, तेव्हा टोटल लेंथ वजा हे काय असेल, एअर गॅपची लेंथ. टोटल लेंथ वजा एअर गॅपची लेंथ केल्यावरती कशाची लेंथ निघेल, लेंथ ऑफ कोर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून काय असतं, लेंथ ऑफ कोर बरोबर टोटल लेंथ वजा लेंथ ऑफ एअर गॅप. बरोबर आहे ना. एअर गॅप कट करतोय आपण, LCचा विषय संपला. टोटल लेंथ वजा एअर गॅपची लेंथ. आता हे काय असेल, LI म्हणजेच काय, आपण एअर गॅप म्हणू. लेंथ I काय असेल, सर दिलेली लेंथ असेल तीच त्याची लेंथ असेल, दिलेली लेंथ ही त्याची लेंथ असेल. काय याच्यात कन्फ्युजन नाही. आता सेकंड थिंग एक आहे, μR म्हणजेच काय, आपण म्हणतो रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही टोटली डिपेंड्स अपॉन मटेरियल. मग याची व्हॅल्यू दिलेली असते, गिवन असते. आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऍट एअर इज इक्वल टू 1. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही आता क्लासमध्ये असता तर मी म्हणलं असतं त्या वहीच्या समासाच्या वरती लिहून घ्या, समासाच्या वरती. एअर गॅप मध्ये μR हा ऑलवेज 1 असतो. तर इकडं काय असतो, तो गिवन व्हॅल्यू असती. पण टोटल लेंथ ऑफ कोर म्हणजेच काय, टोटल लेंथ वजा एअर गॅपची लेंथ. टोटल लेंथ वजा एअर गॅपची लेंथ म्हणजेच काय, ही लेंथ. आता बाकीचं कॅल्क्युलेशन करायचं, हे सिंपल आहे. तर आपण काय करूया, एक अजून याच्यामध्ये 3-4 फंड आहेत, म्हणजे 3-4 ट्रिकी क्वेश्चन किंवा ट्रिक्स आहेत. त्या ट्रिक्स फॉलो केल्या तर तुम्हाला न्यूमेरिकल सुटणार. म्हणजे कुठली ट्रिक्स, आता इथपर्यंत मला वाटतं कळालं असेल. काय कन्फ्युजन, चला रफ करतो मी इथपर्यंत. फर्स्ट असेल, आता फॉर्म्युला आपण बघितला, काय फॉर्म्युला, S इज इक्वल्स टू L μ0 μRA. हा S टोटल असेल. जेव्हा एअर गॅप नसेल तेव्हा हा फॉर्म्युला कसा, एअर गॅप, when air gap is absent then we use this formula directly. When air gap is comes in picture then what, ST is equals to SI plus SC. I stands for air gap, C stands for core. LI upon μ0 μRA plus LT minus LI upon μ0 μRA. बरोबर. हे सगळं कळतंय. सर लेंथ कशी काढायची, बरोबर ना सर, लेंथ कशी असते किंवा हे टोटल लेंथ म्हणजे काय. तर तुम्हाला गिवन मध्ये असेल, काय असेल, गिवन मध्ये असेल मीन लेंथ. काय असेल, मीन लेंथ. मीन लेंथ जर तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये दिलेलं असेल, दिस इज मीन लेंथ, तर ती असते L. काय असते, L. L ही जर समजा तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलेली असेल, मी सांगतो त्या गोष्टी फॉलो करा. गिवन मध्ये सेंटीमीटरचं काय करायचं, मला मीटर करायचं. कसं होतं,
सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्व्हर्जन 10⁻⁻² मीटर. बरोबर, ही व्हॅल्यू तुम्हाला एल ची मिळेल. देन तुम्हाला एरिया दिलेला असतो. एरिया इज इक्वल टू डॉट डॉट सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटरचं मीटरमध्ये करायचं म्हणजे मी काय करतो 10⁻² करतो, तसं करायचं नाही. सेंटीमीटरचा स्क्वेअर आहे म्हणून 10⁻⁻⁴. इथं तुम्ही चुकणार. इथं तुम्ही चुकलात तर कितीही कॅल्क्युलेशन करा, 100 कॅल्क्युलेशन केलं तरी चुकणार. हे 10⁻⁴, दिस इज 10⁻². का तर सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करतो. लेंथ दिलेली असेल तर असं, एरिया गिवन असेल तर डायरेक्ट असं. पण सर काही न्यूमेरिकल मध्ये एरिया आणि लेंथ दिलेलीच नाही, मग मी कसा काढणार? व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. काही न्यूमेरिकल मध्ये दिलेलीच नाही, मग कसा काढणार? ह्यामुळे सरांच्या ट्रिक्स आहेत. मी स्वतः काही न्यूमेरिकल सॉल्व्ह केल्यावरती माझ्या लक्षात आलेत, ह्या कुठल्याही बुकमध्ये मिळणार नाहीत, कुठेही मिळणार नाहीत. फक्त फॉलो करायचं. जर एल दिलेलं नसेल तर एक गोष्ट दिलेली असती, दॅट इज डायमीटर डी इज इक्वल टू सपोज 0.50 सेंटीमीटर किंवा 50 सेंटीमीटर दिलेलं असेल. ज्यावेळी एल नसतो, ज्यावेळी ए नसतो, त्यावेळी तुम्हाला डी दिलेला असतो. तर डी वरून कसा काढणार तुम्ही? आता डी म्हणजे काय डायमीटर, 1-2 मिनिटं फक्त तुम्हाला लगेच कळून जाईल. डी म्हणजे काय डायमीटर. आता समजा ती का असते सर्क्युलर कॉईल. काय असते? ही आहे काय सर्क्युलर कॉईल आहे, बरोबर. सर्क्युलर कॉईलचा सर्कम्फरन्स काय असतो रे? व्हॉट इज सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर कॉईल? फर्स्ट थिंग, सर्कम्फरन्स म्हणजेच काय मला माहिती नाही. तुम्ही म्हणाल सर आम्ही 11वी-12वी ऑनलाईन झाली आमची बॅच, आमचं कन्सेप्ट क्लिअर आहे. मी आहे, टेन्शन घेऊ नका. काय असतं सर्कम्फरन्स? सर्कम्फरन्स म्हणजे जर मी ह्या सर्कल असा कट केला, म्हणजे सपोज वायर आहे, ती वायर सर्कलची कट केली, अशी पूर्ण लेंथ जी असते दॅट इज कॉल्ड सर्कम्फरन्स. काय असतो तो? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr. काय असतो सर्कम्फरन्स? 2πr. पण 2r म्हणजेच काय? दॅट इज डी, बरोबर ना. r 10 आहे म्हणजे डी किती असणार? 20 असणार. 2r म्हणजेच डी, म्हणून सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय डी, आणि दिस इज नथिंग बट एल. म्हणजे जर सर हा एल दिलेला नसेल, डायरेक्ट सर्कम्फरन्स दिलेला नसेल, मीन लेंथ दिलेली नसेल, तर मी डी पासून कसं काढू शकतो? असं. पण इथं लक्षात ठेवा, इथं सेंटीमीटर आहे, इथंच मीटर मध्ये करायचं, नाही तर सगळं चुकणार. बरोबर. सर आता एल तर झालं, ठीक आहे. ए कसं काढणार? व्हेरी सिंपल. ए इज इक्वल टू πr². काय? πr². बट व्हॉट इज आर? मला तर डी दिलंय, डी वरून आर कसं काढणार मी? πd²/4. πd²/4. ह्या दोन ट्रिक व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या? ह्या दोन ट्रिक. जर नसेल एल आणि ए दिला तर डी पासून मी एल आणि ए काढू शकतो, आरामात काढू शकतो. काही न्यूमेरिकल बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल डी दिलेला आहे, एल दिलेला नाही. काही इथपर्यंत कन्फ्युजन. काय निघालं? डी निघाला, सॉरी ह्या डी आहे, एल काढला, मी ए काढला. आता बाकीच्या क्वांटिटी गिवन असतात डायरेक्ट. हे आलं, न्यूमेरिकल सुटलं. पण त्यात चुकण्याचा चान्स कुठे? इथपर्यंत मला वाटतं कळालं असेल, सांगतो. सर मी इथून एल तर काढला, इथून सर मी काय काढला? एरिया पण काढला, लेंथ पण काढली. हे जेव्हा डायमीटर तुम्हाला सेंटीमीटरचं गिवन मध्ये मीटर करा, त्यानंतर येणार उत्तर हे लगेच सिंपल मध्ये येईल. आता काय करणार मी सर? आता काय करणार तर एस टोटल बरोबर एस टोटल मगाशीचा फॉर्म्युला, त्याच्या अगोदर सांगतो. हा लेंथ जी निघेल एल, दॅट इज कॉल्ड एल टी. एल टी असेल ना, ती टोटल सर्कम्फरन्सची लेंथ असेल एल टी. पण जेव्हा एअर गॅप पिक्चर मध्ये येतो, पुन्हा सांगतो काय येतो, एअर गॅप पिक्चर मध्ये येतो. समजा हा एअर गॅप आहे, तर ही टोटल लेंथ म्हणजेच काय? टोटल लेंथ वजा एअर गॅपची लेंथ म्हणजेच काय? लेंथ ऑफ दिस कोर. लेंथ ऑफ ह्या कोरची लेंथ, ही लेंथ वजा करावं लागेल लेंथ ऑफ एअर गॅप. तेव्हा काय निघेल? एलसी निघेल. आणि एअर गॅपची लेंथ ही तुम्हाला दिलेली असेल, म्हणजे तुम्ही न्यूमेरिकलच्या गिवन मध्ये लिहून घ्या. एलसी बरोबर काहीतरी येईल, एल आय बरोबर काहीतरी येईल. गिवन मध्ये लिहिल्यावर चुकण्याचा चान्स 0%. बघू आता आपण. हे काय आलं? एलसी एल आय काय आला? यानंतर म्यू आर गिवन असतो कधी?
जेव्हा कोरचा विचार करेल तेव्हा आणि एअरचा विचार करेल तेव्हा म्यू आर ची व्हॅल्यू 1 घ्यायची. संपला विषय. हे 1 2 3 4 5 कन्सेप्ट लक्षात ठेवले, तुम्हाला न्यूमेरिकल सुटलं. दिस कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे लिहून घ्या वहीच्या पानावरती कन्सेप्ट. हा बघायला एक न्यूमेरिकल बघू आपण लगेच. हे कधीपर्यंत आय थिंक काय आता अडचण होणार नाही. एक न्यूमेरिकल बघू पटकन आपण. न्यूमेरिकल लिहून देण्यापेक्षा मी काय करतो, न्यूमेरिकलचा नंबर तुम्हाला सांगतो. टेक नॉलेज बुक मध्ये कुठलं बुक आहे आपलं? टेक नॉलेज बुक मध्ये 1.11.1 हे न्यूमेरिकल आहे. 1.11.1 काय न्यूमेरिकल वाचून दाखवतो. आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना काय टेक्निक असतात न्यूमेरिकल सॉल्व्ह करायच्या? म्हणजे माझ्या माहितीने तुम्हाला न्यूमेरिकल वाचताना काय होतं ना, न्यूमेरिकल वाचताना तुमची ट्यूब पेटली पाहिजे असं मी म्हणतो. ट्यूब पेटली पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं काय दिलंय आणि मला काय काढायचंय. न्यूमेरिकल बघा, a coil of n number is wound on cast iron ring म्हणजे गोल आहे, which has mean length of म्हणजेच मला डायरेक्ट L दिला 50 सेंटीमीटर and its cross section area is of 4 सेंटीमीटर डायमीटर दिलाय. काय दिलाय? डायमीटर किती आहे? 4 सेंटीमीटर. मला जस्ट एरिया काढायचा. द करंट फ्लोइंग थ्रू कॉइल इज 2 एम्पियर. करंट फ्लोइंग थ्रू कॉइल इज 2 एम्पियर which produce flux of 6 milliweber in the air gap of 2 mm. म्हणजे काय दिलंय तर लेंथ ऑफ एअर गॅप किती आहे? दॅट इज कॉल्ड 2 mm. इफ रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ आयर्न इज म्हणजेच काय तर म्यू आर ची रिलेटिव्ह परमेबिलिटी किती दिले? 1000 दिले. कॅल्क्युलेट n नंबर ऑफ टन्स. काय दिलेले? कॅल्क्युलेट n नंबर ऑफ टन्स दॅट इज गिवन क्वांटिटी. हे काय गिवन क्वांटिटी मगाशी सांगितलं होतं. काय काढायचंय मला? ओके, हे काढायचंय. फॉर्म्युला काय मला आठवलं पाहिजे. MMF इज इक्वल टू म्हणजेच काय n इंटू I इज इक्वल टू 5 इंटू S. काढायचंय काय n. मी मगाशी बोलले n काढायचं, I काढायचं किंवा 5 काढायचं. बघा लेंथ किती? 50 सेंटीमीटर म्हणजेच काय 0.5 मीटर. डायमीटर किती आहे? 4 सेंटीमीटर. किती? 4 सेंटीमीटर म्हणजेच काय 4 इंटू 10⁻² म्हणजेच काय 0.04 मीटर. डी दिलाय. एरिया कसा काढणार रे? एरिया इज इक्वल टू पाय डी स्क्वेअर अपॉन 4 म्हणजेच काय पाय डी स्क्वेअर अपॉन 4. पॉज कर. ओके, सो कॅल्क्युलेशन होता पाय डी स्क्वेअर अपॉन 4. काय डीची व्हॅल्यू? 0.04. मला असं वाटतं मी सॉल्व्ह करून देण्यापेक्षा डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालू शकतो. पाय डी स्क्वेअर बाय 4 म्हणजेच काय रे? काय उत्तर आलं? उत्तर काय? 3.14 इंटू डी किती? इट इज 0.04 इंटू 3.14 डिवाइडेड बाय 4. 12.56 एरिया. तर इथं तुमचा काय होईल? एरिया येईल. इथं तुमचं काय होईल? एरिया येईल. देन हे सगळं आहे बरोबर. आता एरिया मला मिळाला, मला एल मिळाला, एरिया मिळाला. सिंपल काय करायचं आता? हे मी रफ करतो.
जस्ट तुम्हाला फॉर्म्युला सांगतो पटपट, म्हणजे आपला टाइम वाचेल. आपला व्हिडिओ नाही तर 30 मिनिटाचा व्हिडिओ होईल. आता काय करायचं, आता फर्स्ट थिंग मला फॉर्म्युला काय, एन इंटू आय इज इक्वल्स टू 5 इंटू एस. यातला मला एन काढायचा आहे, आय माहिती आहे, 5 पण माहिती आहे. 5 मिली वेबर मध्ये दिलाय, मिली म्हणजे 10⁻³ वेबर होईल. आता एस कसं करायचं, दॅट इज क्वेश्चन. तर हा एस म्हणजे दिस इज टोटल एस असतो. काय असेल, टोटल एस इज इक्वल्स टू एस आय प्लस एस सी, एअर गॅप आणि कोरचा. लेंथ ऑफ कोर काय असेल रे, व्हॉट इज लेंथ ऑफ कोर, आपण मागाशी बघितलं होतं. सर लेंथ ऑफ कोर म्हणजेच काय असतं, तर इट इज टोटल लेंथ वजा लेंथ ऑफ एअर गॅप. टोटल लेंथ किती आहे, 0.5 मायनस एअर गॅपची लेंथ काय दिलेली आहे, 2 mm. व्हॉट इज 2 mm, 2 mm चं मीटर मध्ये करताना 10⁻³ असता, म्हणजे काय 0.002 काय येईल, 0.498 मीटर. दॅट इज लेंथ ऑफ कोर. मग कसं करणार, एससी पहिल्यांदा काढा. एससी कसा काढणार, लेंथ ऑफ कोर वजा अपॉन μ0 μr. μ0 म्हणजे काय, 4 पाय इंटू 10⁻³ इथं बघा, इथे लिहितो 498 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10⁻⁷. व्हॉट इज μr दिलेला आहे 1000. व्हॉट इज एरिया, तो तुम्ही कॅल्क्युलेट केला, दॅट इज एससी. म्हणजे काय, रिलक्टन्स ऑफ कोर. देन रिलक्टन्स ऑफ एअर गॅप इज इक्वल टू व्हॉट, LI अपॉन μ0 μra. बुक मध्ये μr लिहिलेलं नसेल तुमच्या, काढताना काय एअर गॅप का नाही लिहायचं, तर त्याचं कारण आहे की एअर गॅपची इन रिलेटिव्ह परमिएबिलिटी इन एअर गॅप इज इक्वल टू 1 असते. LI काय आहे सर, LI ची व्हॅल्यू काय असेल दिलेली ना, एअर गॅपची किती आहे 0.002 डिवायडेड बाय μ0 काय कॉन्स्टंट 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ एअर 1 आणि एरिया कॅल्क्युलेट केली. याच्यावरून एक व्हॅल्यू मिळेल, याच्यावरून एक व्हॅल्यू मिळेल, दॅट इज एससी, दॅट इज एस आय. टोटल म्हणजेच काय असतं, एससी प्लस एस आय, म्हणजे या दोघांची बेरीज केली, याची काहीतरी उत्तर येईल, याचं काहीतरी उत्तर येईल, या दोघांची बेरीज म्हणजेच काय तर एस टी, एस आय प्लस एस सी. हे मिळालं तुम्हाला काय, टोटल रिलक्टन्स. टोटल रिलक्टन्स फक्त इथं पुट करायचा, कुठं पुट करायचा, एकदा बघून घ्या, मी हे रफ करतो. आता काय झालं, मला टोटल रिलक्टन्स मिळाला. आता काय करणार मी, एन इंटू आय इज इक्वल टू 5 इंटू एस टी. एस टी कुठून मिळाला, जर मला इथे एस टी मिळाला, मला 5 आहे का दिलेला आहे, काय आय थिंक 4 मिली वेबर आहे, मिली म्हणजे 10⁻³ वेबर. हा पुट केला. सर आयची व्हॅल्यू पण दिलेली, मी इथं पुट केली, कॅल्क्युलेट एन आरामात काढू शकतो. इथं काढताना फक्त काय कन्फ्युजन होतं, तर एस आय अँड एस सी. हे कन्फ्युजन मिटलं की तुम्हाला कसल्याही प्रकारचा, आता हे एकदा व्हिडिओ तुम्ही क्लिअर बघा, कुठल्याच न्यूमेरिकल मध्ये कसलाच प्रॉब्लेम राहणार नाही, कसलाच प्रॉब्लेम राहणार नाही. तुम्ही फक्त हे जस्ट स्टेप फॉलो करा आणि सॉल्व्ह करा. 1000 न्यूमेरिकल सोडवा त्याच्यावरती, 1000. एकदा कन्सेप्ट कळाला, 1000 न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, एकही उत्तर इकडे तिकडे होत नाही, सगळं अगदी परफेक्ट येतं, परफेक्ट. तर हा व्हिडिओ होता आपला न्यूमेरिकल ऑफ एअर गॅप, सगळ्यात अवघड वाटणारं न्यूमेरिकल, पण आता माझ्या माहितीनुसार तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर थँक्यू व्हेरी मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. किती सोपं दिलंय.